तेज प्रभू न्यूज मध्ये स्वागत। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने संकेश्वर कनगला बेळगावी येथे बोरवेल जल पुनर्भरण रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट, त्याचप्रमाणे शोषखड्डा व्यवस्थापन वेस्ट वॉटर मॅनेजमेंट हे उपक्रम घेण्यात आले। कर्नाटक राज्यातील संकेश्वर कनगला करजगा बेळगावी येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानाचे मार्गदर्शक आदरणीय रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरवेल जल पुनर्भरण अभियानाचे आयोजन केले आहे। या बोरवेल जल पुनर्भरण अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली पाहिजे। सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई भासत आहे। याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची पातळी कमी होत आहे। याचा विचार करून या समस्येवर उपाय म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण भारत देश आणि जगभरात बोरवेल जल पुनर्भरण, शेतमधील बोरवेल जल पुनर्भरण, विहिरी जल पुनर्भरण, ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोरवेल रिचार्जिंग असे सुद्धा म्हणतो, त्याचप्रमाणे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, ज्याला आपण शोषखड्डा व्यवस्थापन उपक्रम असे सुद्धा म्हणतो, या उपक्रम राबवण्यात आला आहे। या सर्व उपक्रम करण्यात पाठीमागे एकच उद्देश आहे, सर्वांना अखंड पाणी मिळावे आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त व्हावी। या उपक्रमासाठी सर्व श्री सदस्य उपस्थित होते, ज्यामध्ये समाजाप्रती आपले योगदान देण्यासाठी श्री सदस्य स्वतः सहभागी होऊन ह्या संपूर्ण कार्यभाग संपन्न करण्यात आला। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून श्रीमद दासबोधाचे श्रवण निरूपणाच्या माध्यमातून पहिल्यांदा मनुष्याच्या अंतःकरणात स्वच्छता केली आणि कळवून दिले की आज मला स्वतः बरोबर समाजाच्या आणि देशाच्या सोबत संपूर्ण विश्वासाचा विचार केला पाहिजे। म्हणूनच आज प्रत्येक स्त्री सदस्य स्वतःचा व्यवसाय, नोकरी सांभाळून या दिवशी समाजाप्रती माझे जे कर्तव्य आहे ते देण्यासाठी आले आहेत। देश मला काय देतो यापेक्षा मी देशाला काही तर द्यावे यासाठी प्रत्येक स्त्री सदस्य स्वतःहून आले होते। पद्मश्री डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ 2010 मध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले। प्रतिष्ठान डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वसुदैव कुटुंबकमच्या भावना सहकार्य करते। त्याने प्रतिष्ठानाच्या वतीने सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन, भूजल पुनर्भरण, रक्तदान, आरोग्य जागृती शिबिर, निर्माल्य संकलन आणि कंपोस्टिंग, प्रौढ साक्षरता, पुरानंतरच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवा केले जात आहे। सध्या निपाणी बेळगाव येथे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सुमारे 700 झाडांचं वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केले जात आहे। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे इंटरनॅशनल लेवलला एकूण 46 क्षेत्रात कार्य चालू आहे। बेळगावमध्ये सतत वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रम, त्यामध्ये रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जल पुनर्भरण इत्यादी, वेस्ट रिसायकलिंग इत्यादी क्षेत्रात कार्य सुरू आहे। मागील महिन्यात हुबळी येथे मेगा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये एका दिवशी सुमारे 14,000 स्त्री सदस्य
आले होते, ज्यामध्ये 156 ठिकाणी एकाच वेळी 3 तासामध्ये सुमारे 2034 टन कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले आहे. नॅशनल इंटिग्रेशन हा मुख्य उद्देश ठेवून हा कार्यभार प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दी लिव्हिंग लिजेंडर, तर डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट पॅरिसतर्फे द ग्लोबल लीडर ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, कतार, दुबई, सिंगापूर इत्यादी ठिकाणी समाज प्रबोधन सोबत सामाजिक कार्य चालू आहे. एका सध्या शब्दात तर सांगायचे झाले तर एवढेच सांगू शकतो, where there is need for the society, we are working in that field. तेज प्रभू न्यूज कनगला. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा यांच्या सौजन्याने शंकेश्वर कनंगला बेळगाव येथे बोरवेल जल पुनर्भरण रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट, त्याचप्रमाणे शोषखड्डा व्यवस्थापन वेस्ट वॉटर मॅनेजमेंट हे उपक्रम देण्यात आले. कर्नाटक राज्यातील शंकेश्वर कनंगला करजगा बेळगाव येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आदरणीय रायगड भूषण श्री सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरवेल पुनर्भरण अभियानाचे आयोजन केले आहे. या बोरवेल जल पुनर्भरण अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली पाहिजे. सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई भासत आहे. मुख्य कारण म्हणजे पाण्याची पातळी कमी होत आहे. याचा विचार करून या समस्यावर उपाय म्हणून श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण भारत व जगभरात बोरवेल पुनर्भरण, शेतातील बोरवेल जल पुनर्भरण, विहीर जल पुनर्भरण, ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोरवेल रिचार्जिंग असे सुद्धा म्हणतो, त्याचप्रमाणे श्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, ज्याला आपण शोषखड्डा व्यवस्थापन उपक्रम असे सुद्धा म्हणतो, हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या सर्व उपक्रम करण्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे, सर्वांना अखंड पाणी मिळावे आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त व्हावी. या उपक्रमासाठी सर्व श्री सदस्य उपस्थित होते, ज्यामध्ये समाजप्रती आपण योगदान देण्यासाठी श्री सदस्य स्वतः सहभागी होऊन हा संपूर्ण कार्यभाग संपन्न करण्यात आला. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून श्रीमद दासबोधाचे श्रवण निरूपणाच्या माध्यमातून पहिल्यांदा मनुष्याच्या अंतःकरणात स्वच्छता केली आणि कळवून दिले की आज मला स्वतःच्या बरोबर समाजाचा आणि देशाचा सोबत संपूर्ण विश्वाचा विचार केला पाहिजे. म्हणूनच आज प्रत्येक स्त्री सध्या स्वतःचा व्यवसाय, नोकरी सांभाळून या दिवशी समाजाप्रती माझे जे कर्तव्य आहे ते देण्यासाठी आले आहे. देश मला काय देतो यापेक्षा देशाला मी काहीतरी द्यावे यासाठी प्रत्येक स्त्री सदस्य स्वतःहून आले आहेत. पद्मश्री श्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या समर्थनार्थ 2010 मध्ये श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले. प्रतिष्ठान श्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वसुदैव कुटुंबकम याच्या भावनासह कार्य करते. त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आणि संगोपन, भूजल पुनर्भरण, रक्तदान, आरोग्य जागृती शिबिर, निर्माल्य संकलन आणि कंपोस्टिंग, प्रौढ साक्षरता, पुरानंतरच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवा केली जाते. सध्या निपाणी बेळगाव येथे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे 700 झाडांचे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले जात आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे इंटरनॅशनल लेवलला एकूण 46 क्षेत्रात कार्य चालू आहे. बेळगावमध्ये सतत वेगवेगळे सामाजिक उपयोगी उपक्रम, त्यामध्ये रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जल पुनर्भरण इत्यादी, वेस्ट रिसायकलिंग इत्यादी क्षेत्रात कार्य सुरू आहे. मागील महिन्यात हुबळी येथे मेगा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये एका दिवशी सुमारे 14,000 स्त्री सदस्य आले होते, ज्यामध्ये 156 ठिकाणी एकाच वेळी 3 तास सुमारे 2034 टन कचरा गोळा करून त्यामध्ये योग्य व्यवस्थापन केले आहे.
नॅशनल इंटरगेशन हा मुख्य उद्देश ठेवून हा कार्यभाग प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना द लिव्हिंग लेजेंड तर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांना युरोप इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट पॅरिस टॅपे द ग्लोबल लीडर ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, कतार, दुबई, सिंगापूर इत्यादी ठिकाणी समाज प्रबोधनासोबत सामाजिक कार्य चालू आहे.